नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण एक विलक्षण कथा ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे धंदा. लेखक बरोबर आहे, लेखक नारायण धारप आणि कथासंग्रहाचं नाव आहे मैफल. ऐकूया. धंदा. यशस्वी सुखी चैनीचं ऐशारामाचं आयुष्य कोणाला नको असतं. म्हणजे सर्वसामान्य माणसांपैकी तसे काही महात्मे असतात. सरळ मार्गाने चालणारे, मिळेल त्यात समाधान मानणारे, क्वचित पैशांपेक्षाही तत्वाला जास्त किंमत देणारे, किंवा काही काही उघड उघड गुन्हेगार असतात. त्यांना नीती अनितीची काही चाड नसते. ही दोन्ही टोकाची माणसं सोडून द्यायची. ही दोन्ही टोकाची माणसं सोडून द्यायची. डॉक्टर गणेश थोरातही याला अपवाद नव्हता. म्हणजे डॉक्टर होण्याच्या आधीपासून नव्हता. MBBS नाही, BA MSc नाही. अर्थात या 95-96% साठमारीत त्याचा निकाल लागला. कॅपिटेशन, डोनेशन द्यायला जवळ लाखांनी रुपयेही नव्हते. चिठ्ठ्या चपाट्या आणायच्या तर कुठे ओळख नव्हती. शेवटी एका आडबाजूच्या मान्यतेच्या काठाकाठावर वावरणाऱ्या एका तथाकथित महाविद्यालयातून त्याने संमिश्र वैद्यकाची पदवी तर मिळवली. मग जवळचे होते नव्हते तेवढे पैसे पणास लावून गावाच्या गजबजलेल्या भागात एक लहानशी जागाही घेतली. टेबल, खुर्च्या, पार्टिशन, तपासणीचं टेबल, रॅक, पंखा आणि इतरही लहान सहान गोष्टी. पैसा पैसा पैसा, सगळ्याला पैसा. पण शेवटी पाटीला झेंडूच्या फुलांचा हार घालून त्याने दवाखाना तर चालू केला. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर तो आपली व्यावसायिक डायरी खिन्न नजरेने, विषण्ण मनाने चाळत होता. एक ॲप्सिन पंक्चरची केस, एकाच घरातले 3 फ्लूचे पेशंट, एक स्टाय, कुत्र्याच्या चावण्यामुळे एकाला एटिओ, दोघांना TBच्या शंकेवरून रेफरल आणि अधूनमधून एखादा तुरळक रिप्रेझेंटेटिव्ह. बस एवढ्यांनीच दवाखान्यात प्रवेश केला होता. प्रॅक्टिस केव्हा वाढणार? आता तर भाड्याची सुद्धा तोंड मिळवणी होत नव्हती. त्यांच्या व्यवसायाची एथिक अशी होती की प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अशी कोणतीही जाहिरात करता येत नव्हती. तसा दुपारच्या वेळात तो एका खासगी नर्सिंग होममध्ये हाऊसमन म्हणून काम करत होता. पण तिथे मिळणारा पगार कोणाला सांगायला त्याला खरोखरच शरम वाटली असती. शेवटचा मार्ग म्हणजे आसपासच्या लोकांशी संपर्क साधणं. दुकानं होती, त्यांना आपली गिऱ्हाईकी देणं. वयस्क वगैरे कुणी असतील तर त्यांना मदत करणं आणि वाट पाहत बसणं. त्यांच्याच इमारतीत तळमजल्यावर रॉयल हेअर ड्रेसर्सचं सलून होतं. 3 खुर्च्या होत्या, पण फक्त मालकच एक खुर्ची चालवत होता. नव्या जमान्यात त्याचीही पिछेहाट झाली होती. लोकांना फिरती काचेची दारं, स्टेनलेसच्या जपानी कुशनच्या खुर्च्या, हॉट फेशियल, टेप म्युझिक, पंखा, निदान रूम कूलर, नवी नवी मासिकं हवी होती. रॉयल जुन्या जमान्याचं होतं. नव्या हेअरस्टाईली तिथे अशक्य होत्या. 2 दैनिकं आणि 1 फिल्मी साप्ताहिक, एवढंच वाचनाचं साहित्य. 2 भिंतींना 2 ट्युबा. वरच्या छताला एक जुना पिवळा खरखरत फिरणारा पंखा. साध्या काचांची न हलणारी शटर्स. भिंतीवर केव्हा तरी लावून पिवळी पडलेली कार्डाच्या तारखांची, देवांची कॅलेंडर्स. मालकाचं नाव बाबूराव. आता 60जवळ आलेला विधूर. मागच्याच लहान खोलीत राहणारा. बहुतेक वेळी दुकानातल्या बाकावर बसून विड्या फुंकणारा. 15 दिवसाकाठी त्याला हे गणेशचं नवीन 5-7 रुपयांचं गिऱ्हाईक मिळालं होतं. दवाखाना बंद करून परत जाताना गणेश कटिंग करून घ्यायचा. बाबूरावची बिडी तर गणेशची सिगारेट. त्याच्यापाशी सोंग वठवायची गणेशला आवश्यकता वाटली नाही. धंद्याला जोर आला नाही हे त्याने बाबूरावपासून कधीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी मुखवटा केव्हा तरी, काही वेळासाठी तरी उतरवून ठेवावाच लागतो ना.
जाता येता त्याला दिसत होतं की रॉयल हेअर ड्रेसेसमध्ये नवं सामान येत आहे. रंगरंगोटी चालली आहे. पाटीही उतरवण्यात आली आहे. गणेशने मनाशी विचार केला, शेवटी बाबूरावनी हिय्या करून कुठलं तरी कर्ज काढलेलं दिसतंय. त्यालाही तो सल्ला एक दोघा मित्रांनी दिला होता, पण तो सबुरीने थांबला होता. गळ्यात आत्ताच आणखी नवीन घोंगडी नको होती. रॉयल हेअर ड्रेसेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तो दुकानाचा बाह्यरूप नवलाने पाहत होता. केवढा बदल! पत्र्याची जुनी पाटी जाऊन आता तिथे प्लॅस्टिकच्या अक्षरांची पारदर्शक पाटी आली होती. आत 5-7 तरी ट्युबा असणार. खिडक्यांना फिरती तावदानं आली होती. झुलतं दार ढकलून तो आत गेला. आत तर ट्रान्सफर सीन झाला होता. भिंतींना झळाळता सिंथेटिक एनामल रंग होता. फर्निचर, काउंटर, खुर्च्या, आरसे, लाईट फिक्चर्स, घड्याळ, रेडिओ, सर्व काही नवीन होतं. 2 गिऱ्हाईकं सोफ्यावर बसली होती. गणेशही तिथे बसला. कामगारही नवा दिसत होता. बाबूराव कुठे दिसत नव्हते. त्याची पाळी आल्यावर तो नव्या मऊशार आरामशीर खुर्चीत बसला. गळ्याभोवती नॅपकिन बांधणाऱ्या कामगाराकडे आरशात पाहत तो सहज म्हणाला, बाबूराव दिसत नाहीत ते? कुठे बाहेर गेलेत का? बाबूराव? कामगार आरशात त्याच्याकडे पाहत होता. आपले बाबूराव हो, दुकानाचे मालक. ओ हो, हां, पहिले मालक म्हणता होय. त्यांनी दुकान विकलं. तुम्हाला? छे हो, आम्ही नोकर माणसं. मग नवे मालक येतील आता एवढ्यात. वा आलेच की. गणेशने आरशातून मागे पाहिलं. झुलता दरवाजा ढकलून जो माणूस आत येत होता तो वर्णाने काळा, शरीराने स्थूल होता. अंगावरचे कपडे शरीराच्या वर्णाला न शोभणारे लख्ख पांढरे होते. दार धरायला त्याने एक हात आडवा केला तेव्हा बोटावरच्या अंगठीतला खडा लाक्कन चमकला. डावी उजवीकडे न पाहता मालक सरळ आतल्या खोलीत गेले. पूर्वी कधी काळी त्यांनी हातात कात्री, कंगवा, वस्तरा धरलाही असेल, पण हे उघड होतं की ते दिवस आता गेले होते. गणेशच्या मनात विषादाचा विचार आल्याखेरीज राहिला नाही. शिकण्यात इतकी वर्ष आणि श्रम घातले, आपण कुठे आणि हा साधा दुकानदार कुठे? सुमारे 4-5 दिवसांनी सकाळी 11च्या सुमारास रॉयल हेअर ड्रेसर्सचे मालक गणेशच्या दवाखान्यात आले. गणेशने त्यांना आल्याच ओळखलं. विसरून जाण्यासारखा माणूस नव्हताच तो. समोरच्या खुर्चीवर ऐसपैस बसत ते म्हणाले, नमस्कार डॉक्टर. उग्र सेंटचा फपकारा आला. नमस्कार. तुम्ही खालच्या रॉयल हेअर ड्रेसर्स? हो, मीच एवढ्यात विकत घेतलंय ते. बाबूराव आपला जुना दोस्त. थकला होता आताशी. तसा गेले 3-4 महिने मी त्याला सांगत होतो. शेवटी जेव्हा भाड्याचीही बाकी राहिली तेव्हा सुचलं त्याला शहाणपण. गणेश काहीच बोलला नाही. त्याची गत काय वेगळी होती? तशीच तर होती. कामगार म्हणत होते, डॉक्टर साहेब दुकानात आले होते. म्हटलं आपली ओळख करून घ्यावी. माझं नाव मुजामे, अय्या मुजामे. हो का? वा, बरं झालं ओळख झाली ती. तुम्हाला 3-4 महिने झाले नाही का? कसं काय चाललंय प्रॅक्टिस? प्रश्न विचारता मुजामेंची नजर दवाखान्याच्या जुन्या सामानावरून, बोडक्या भिंतींवरून फिरत होती. त्यांचा प्रश्न औपचारिक होता. जरा पुढे वाकत मुजामे म्हणाले, डॉक्टर, तुम्ही व्यवसायात नवीन आहात. आजचा मामला धकाधकीचा आहे, स्पर्धेचा आहे. जो खटपट लटपट करणार नाही, जो क्लुप्त्या वापरणार नाही, तो थांबला. हो की नाही? तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे मुजामे, पण आमचा व्यवसाय असा आहे की जाहिरातबाजी चालत नाही. जसजशा ओळखी वाढतील तसतसे लोक यायला लागतील. थांबायलाच हवं.
कसं बोललात कसं बोललात. मनात म्हटलं डॉक्टर आपले शेजारीच की, आपण मदत नाही करायची तर कुणी करायची? कोणी करायची? आपल्या तर हव्या तेवढ्या ओळखी आहेत गावात. मग काय? सुचवू सुचवू तुमचं नाव? पाठवा की. ट्रीटमेंट तर उत्तमात उत्तम येईल. ट्रीटमेंट महत्त्वाची नाही आहे हो. डॉक्टरवर विश्वास असला ना की खडूच्या गोळ्यांनी साखरेच्या पावडरने सुद्धा गुण येतो. पेशंट तर पाठवतोच, पण आमची मात्र ख्याल ठेवायची बरं का. म्हणजे कसं? अहो अहो पर्सेंटेज, त्याशिवाय काय आजकाल कामं होतात? होतात कामं. मनात कुठेतरी आदर्शवाद जागा होता. गणेशला वाटलं या माणसाला सरळ बाहेरची वाट दाखवावी. पण त्याआधीच मुजामे म्हणाले, डॉक्टर माझं ऐका, तुम्ही काही कोणाला फसवत नाही आहात. खरोखरच काही दुखणं खुपणं असेल तरच माणूस तुमच्याकडे येईल, हो ना? आणि तुमच्या औषधाने त्याला गुण आला तरच तो तुमचं बिल देईल. काय हो की नाही? बिलात 25% जास्त लावा, बस तेवढा आमचा हिस्सा. गणेश काहीच बोलत नाही असं पाहून मुजामे खुर्चीवरून उठता उठता म्हणाले, एकदम हो नाही ठरवू नका डॉक्टर. माझ्या काही ओळखीच्या लोकांना तुमचं नाव सुचवतो. काही दिवस जाऊ द्यात. कुठल्याच गोष्टीत घाई कामाची नाही. बरं आहे, जातो. विसरल्यासारखं किंवा दुर्लक्ष करण्यासारखं हे संभाषण नव्हतंच. मुजामेंची ऑफर एथिकल वाटत नव्हती, पण वैद्यकीय व्यवसायात ही कटची अलिखित प्रथा होतीच की नाही? होती ना. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांना त्या रूपात जीपींना काही ना काही भेटी म्हणा, गिफ्ट म्हणा देत होतेच की. मध्ये तर एकदा औषध निर्मात्या कंपनीने एक मोठा दौरा आखला होता. खूप आरडाओरडा झाल्यावरती तो रद्द झाला. हा भाग वेगळा. घाई करू नका असं मुजामे म्हणाले होते. पण पेशंटांची वर्दळ वाढायला लागली. पाठदुखीचे पेशंट, काही मणक्यात कळा, डोकेदुखीचे पेशंट, पोटदुखीचे पेशंट, एकाएकी आलेल्या भयानक पेटक्यांनी बेजार झालेले, पेनचा सडन ऑनसेट, स्पेसिफिक कारण नाही, मेडिकल हिस्ट्री क्लिअर. धूळ खात पडलेले जाड जाड ग्रंथ तो चाळत होता, पण तोपर्यंत लक्षणावरून उपचार करीत होता. आणि नक्की उलगडा होण्याच्या आतच त्याच्या साध्या औषधांना गुण येत होता. पेशंटना जो रिलीफ मिळत होता त्याचं ऋण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. इतक्या ठिकाणी गेलो डॉक्टर, त्यांच्यातले काही जण म्हणत असत, इतक्या ठिकाणी गेलो डॉक्टर, पण तुमच्या हातासारखा कुणाला गुण नाही पहा. बिल देताना कोणीही कसलीही तक्रार केली नाही. महिन्याभराने दवाखाना उघडताच मुजामे हजर झाले. आधी गणेशला वाटलं हेही पेशंट म्हणूनच आले की काय, पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याला उमगलं. त्यांचं काम वेगळंच होतं. त्याला ते मागचं संभाषण आठवलं. न सांगताच मुजामे खुर्चीत बसले. तोच सेंटचा फपकारा. नमस्कार डॉक्टर साहेब, ते म्हणाले. लवकरच आलो. हल्ली पेशंटची खूप गर्दी असते. म्हटलं आपलं बोलणं जरा एकांतात व्हायला हवं. काय मग काय? काय चाललंय तुमचं? गणेश काही बोलणार त्याआधीच त्यांनी एक हात वर केला. खिशातून एक कागद काढला, त्याच्या टेबलावर ठेवला. डॉक्टर, तुमचे केस पेपर पहा. या लोकांना मी तुमचं नाव सुचवलं होतं. गणेशने ड्रॉवरमधून लाकडी बोर्डला चापाने लावलेला केस पेपर्सचा गठ्ठा काढला. त्यातली बहुतेक सर्व नावं मुजामेंच्या यादीतली होती. तुम्हाला आणखीन काय पुरावा हवा डॉक्टर? आणखीन कसला पुरावा हवा? उद्या तुम्ही हाताखाली माणूस ठेवलात, स्कूटर किंवा गाडी घेतलीत, एखादा ब्लॉक खरेदी केलात, लग्न केलं, शेवटी तो खर्च तुमच्या बिलातच लावणार की नाही? बिलातच लावणार ना? 20-25% म्हणजे आजकाल काही नाही. तुम्हाला सांगतो, तुमचे पेशंट एक चकार शब्द बोलणार नाही, उलट तुमच्या पाया पडतील, पाया.
2 मिनटं विचार करा डॉक्टर. गेला महिनाभर नोटांनी पाकिट संध्याकाळी भरून जात होतं. ती भावना मोठी सुखद होती. स्वतःची फसवणूक करण्यात काही अर्थ नव्हता. मुजामे लोकांना नाव सुचवत होते म्हणून लोक येत होते. ही गोष्ट खरी होती. आता आता तो जर त्यांना नाही म्हणाला तर 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 मग पुन्हा पुन्हा ते मागचे रिकाम टेकडेपणाचे दिवस येतील. खूप श्रमांनी खूप दिवस थांबल्यावर कदाचित कदाचित त्याचा प्रॅक्टिस भरभराटीला येईलही. पण तोपर्यंत धीर धरण्याचा, गरिबीत दिवस काढायची त्याची तयारी होती का? आयती चालत आलेली लक्ष्मी परत पाठवायची का? ठीक आहे, पाहू पाहू ना काहीतरी जमतं का ते. काहीतरी नाही, काहीतरी नाही. 25%. दर शनिवारी संध्याकाळी मी येईन. कागदावर पेन्सिलीने नाव, बिल, बेरीज आणि माझा हिस्सा लिहून पैशासह पाकिटात घालून ठेवा. 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ मी थांबणार नाही. आणि डॉक्टर, तुम्ही सरळ वागा, मीही सरळ वागेन. बरं आहे, मी जातो. ते उठले, पाठ फिरवून गेले सुद्धा. शेवटच्या मिनिटात त्यांचा आवाज किती बदलला होता. एखाद्या धन्याने आपल्या गुलामाशी बोलावत असे ते बोलले होते. शनिवारी रात्री 8:30 वाजता मुजामे आले. काही एक न बोलता खुर्चीत बसले. गणेशने खूप विचार केला होता आणि एक निर्णय घेतला होता. टेबलाचा ड्रॉवर बंद करता करता तो म्हणाला, मुजामे, मी यादी तयार केलेली नाही. पैशाचं पाकिटही बनवलेलं नाही. मला तुमच्या मदतीची गरज नाही. माझा व्यवसाय मी आपणहून वाढवेन. चालला नाही तर बंद करेन, बाहेर नोकरी धरेन. तुम्ही यापुढे कोणालाही माझं नाव सुचवू नका. मला वाटतं यापुढे तुम्ही मला न भेटलेलंच बरं. मुजामे काहीच न बोलता उठले, दारातून निघून गेले. गणेशला ते जरा चमत्कारिकच वाटलं. आपल्या माणसाचा अंदाज चुकला असं त्याला वाटलं. त्याने अंदाज केला होता की हे मुजामे आरडाओरडा करतील, धाकदपटशा दाखवतील, हुज्जत घालतील. सहजासहजी अपयश स्वीकारणाऱ्यांपैकी ते वाटतच नव्हते. गणेश घरी गेला तो जरासा अस्वस्थ मनस्थितीतच. रात्री 12:05 पहिली कळ आली. गणेश झोपेतून पोट दोन्ही हातांनी घट्ट दाबून धरीतच जागा झाला. पोटाच्या उजव्या खालच्या कोपऱ्यात पुन्हा तीव्र वेदना आली. पोटात जणू कोणी एखादी तापलेली सुईच खुपसली होती. शरीराला दरदरून घाम फुटला होता. शूटिंग पेन. शब्द वाचले होते. आतापर्यंत नुसते शब्दच होते. पेशंट वर्णन करून सांगत असत. आता त्याला त्यांचा अर्थ समजत होता. पण काय होतं? अपेंडिक्स? किडनी? रेनल ब्लॉक? पोट तसंच धरून तो उठला. कोमट पाण्याबरोबर पेन किलरच्या 2 गोळ्या घेतल्या. गुडघे छातीशी धरून खुर्चीत शरीर आखडून बसला होता. वेदनांच्या लाटा एकामागून एक येतच होत्या. 15 मिनिटं झाली तरी औषधाचा प्रभाव दिसेना. बाहेर जाण्याची सोय नव्हती. फोन नव्हता की कोणाला बोलावून घ्यायचं. अगदी शेवटचा उपाय म्हणून तो मॉर्फियाच्या इंजेक्शनचा विचार करायला लागला. तेवढ्यात वेदना थांबल्या. एकाएकी थांबल्या. जशी अचानक सुरू झाली होती तशीच अचानक. हळूहळू कमी होणं नाही. चेहऱ्यावरचा, केसांचा, मानेचा, छातीचा घाम पुसत तो उभा राहिला. पोटात दुखत होता तो भाग त्याने बोटाने दाबून पाहिला. कितीही जोर लावला तरी दुखत नव्हतं. अजिबात टेंडरनेस नव्हता. रविवार त्यातल्या त्यात सुखाचा दिवस. पण गणेशला तो रविवार मानसिक व्यग्रतेचा गेला. कोणत्याही कारणाशिवाय आलेली आणि तशीच गेलेली ती वेदना त्याला अस्वस्थ करत होती. रात्री तो जरा बिचकतच झोपला. त्याची भीती अस्थानी ठरली होती. रात्री बरोबर 12 वाजता डोक्यात शिणक आली. कपाळ, दोन्ही कानशिलं, मागचा मानेचा भाग. असं वाटलं की कोणीतरी डोक्याभोवती एक पोलादी पट्टी आवळत आहे.
एवढंच नाही, त्या पट्टीवर हातोड्याने घाव घालत आहे. असह्य वेदना, असह्य वेदना. यापेक्षा मरण पत्करलं असं वाटावं, इतकी जीव घेणी वेदना. गोळी घेण्यासाठी सुद्धा तो जागचा हलू शकत नव्हता. विचारसुद्धा अशक्य होता. डोळे मिटून तो नुसता पडून राहिला होता. दुसरं काहीही करू शकत नव्हता. काय व्हायचं असेल ते होऊ देत. बेशुद्धी, एखादं रप्चर, एखादा अटॅक, मरणसुद्धा. वेळेला अर्थ नव्हता, कशालाच अर्थ नव्हता. पण मग वेदना कमी झाली, हळूहळू कमी झाली, मग संपूर्ण थांबली. अजिबात वेदना नाही. जीवाला जो काही आराम वाटला त्याचं वर्णन करायला शब्दच नव्हते. काही वेळाने तो सावकाश उठून बसला. बोटांनी कपाळाचा, कानशिलांचा, मानेचा भाग आधी हळू आणि मग जोराने दाबून पाहिला. डोकं हलवून पाहिलं, पण त्या जीव घेण्या वेदनेची सावलीसुद्धा मागे राहिली नव्हती. कशाने एवढ्या कळा? बीपी नव्हतं, डोळ्यांचा त्रास नव्हता, मायग्रेशनचा त्रास नव्हता. मग कशाने एवढ्या कळा? काल रात्रीच्या त्या पोटदुखीसारखंच हेही. मनात मागे एक धसका ठेवून गेलेली वेदना कोणत्याही क्षणी अशीच अकारण उफाळून यायची. सोमवारी सकाळी सकाळीच मुजामे दवाखान्यात आले. खुर्चीत बसले, जरा वाकून म्हणाले, आता प्रकृती कशी आहे डॉक्टर? त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून जरासं हसत पुढे म्हणाले, म्हणजे पोटात दुखत नाही आहे ना? हां, आणि डोकेदुखीचा त्रास थांबला ना? हां, थांबला का? गणेश काही बोलूच शकत नव्हता. या मुजाम्यांना या गोष्टी समजल्याच कशा? त्याच्या कर्कट चेहऱ्यावरचं हास्य आणखीन स्पष्ट झालं, पण त्यात क्रौर्य आणि धमकी हेच होतं. डॉक्टर, परवा तुम्ही मला मोठ्या तोऱ्यात दवाखान्यातून घालवून दिलं, पण मनाशी म्हटलं, यांना अजून काही काही गोष्टी माहीत नाही आहेत. त्या माहीत करून द्याव्यात, दाखवाव्यात, मग त्यांचा निर्णय त्यांना घेऊन द्यावा. चला, जरा चलता का माझ्याबरोबर? आज सोमवार आहे, खालचं दुकान बंद आहे, तुम्हाला निवांतपणे दाखवता येईल. चला चला. हो, कोणीही पेशंट द्यायचा नाही एवढ्यात, आणि आला ना तर थांबेल की 5-7 मिनटं. चला चला चला. गणेश त्यांच्या मागोमाग खाली गेला. मुजाम्यांनी शटरची कुलपं आधीच काढून ठेवली होती. आता शटर खर्र आवाज करत वर सरकावलं. काचेचं दार ढकलून ते व त्यांच्या मागोमाग गणेश आत गेले. 2-3 बटणं दाबताच ट्युबांचा लखलखाट झाला. मुजामे आतल्या खोलीकडे निघाले. क्षणभर थांबून गणेशही त्यांच्या मागोमाग गेला. आत गेल्या गेल्या त्यांनी दिवे लावले, पंखा सुरू केला. गणेश आजवर इथे कधीच आला नव्हता. सुमारे 8x12ची ती खोली रिकामी होती. फक्त समोरच्या भिंतीला एक स्टीलचं कपाट होतं. मुजामे आता त्या कपाटाला किल्ली लावत होते. त्यांनी कपाटाची दोन्ही दारं सताड उघडली. पहा डॉक्टर, पहा, ते घमेंडीच्या आवाजात म्हणाले. कपाटाच्या आतल्या भागावर गेलेली गणेशची नजर तिथेच खिळून राहिली होती. समोरच्या दृश्यांचा अर्थच त्याला आकलन होत नव्हता. या मूर्ती होत्या की पुतळे होते की बाहुल्या होत्या? हे नक्की होतं तरी काय? या पुढे या डॉक्टर, नीट पहा, मुजामे म्हणत होते. गणेशला हाताला धरून त्यांनी पुढे ओढला. त्या बाहुल्याच होत्या, करड्या रंगाच्या, मातीच्या किंवा मेणाच्या. एका लांबट गोळ्यावर कोरलेला चेहरा, लाल पंजे, मण्यांचे डोळे, पण प्रत्येक बाहुलीच्या गळ्यात एक कागद अडकवला होता. वाचा वाचा डॉक्टर, नावं वाचा. हां, वाचा वाचा, मुजामे म्हणाले. आणि पुढेहून त्यांनी एक एक नाव वाचायला सुरुवात केली. लोंढे, जगताप, मुठे, घारे, देगरमळी, गसलवार, खान, खजिनदार. नावं आठवत आहेत?
डॉक्टर, तुमच्या पेशंटांचीच नावं आहेत ती. नीट पहा, नीट पहा. बाहुल्यांच्या डोक्यावरचे केस पहा. खरे आहेत ते. त्यांच्या बोटांची नखं पहा. ती रक्ताची आहेत, खऱ्या रक्ताची आहेत. पाहिलं? चला चला चला, बाहेर बसूया जरा वेळ. या बाहेर बसूया. मुजामेंनी कपाटाची दारं लावली, किल्ली फिरवली, किल्ली खिशात घातली, खोलीतला पंखा बंद केला, दिवे मालवले. गणेश एखाद्या ठोकळ्यासारखा उभा होता. त्याला हाताला धरून त्यांनी बाहेरच्या सलूनमध्ये आणला. जोरात फिरणाऱ्या पंख्याखाली एका आरामशीर सोफ्यावर बसवलं. डॉक्टर, या गोष्टी तुम्हाला एकदाच सांगणार आहे, पुन्हा नाही. एकदाच सांगणार, पुन्हा नाही. तेव्हा नीट ऐकून घ्या. तुमच्या शास्त्राशी मला कर्तव्य नाही. तुमचा विश्वास बसतो की नाही त्याची मला पर्वा नाही. तेव्हा सांगतोय ते नीट ऐका. या बाहुल्या तुमच्या पेशंटच्या आहेत, पण त्याआधी ती माझ्या दुकानातली गिऱ्हाईकं होती. केस त्यांचेच आहेत, नखं त्यांचीच आहेत. कधी कधी वस्त्रा लागला तर रक्ताचा थेंब येतो, तेही त्यांचंच रक्त आहे ते. हा माझा धंदा आहे. डॉक्टर, चेटूक म्हणा, जारण मारण म्हणा, काहीही म्हणा, बाहुलीच्या पाठीत सुई खुपसली की त्यांची डोकी दुखायला लागतात. खांद्यावर जरा भार दिला की त्यांचा खांदा धरतो. इकडची सुई, दोरा, भार काढला की त्यांच्या वेदना थांबतात. डॉक्टर, तुम्हाला आधीच सांगितलं होतं, खडूची गोळी द्या नाही तर ग्लुकोजचं पाणी द्या, काहीही उपचार करा. रोगी बरा करणं माझ्या हातात आहे. समजलं? रोगी बरा करणं माझ्या हातात आहे. आणि डॉक्टर, तुम्ही काय एकटेच आहात असं वाटलं की काय तुम्हाला? मुळीच नाही. गावात माझी अनेक सलून्स आहेत, अनेक ब्युटी पार्लर्स आहेत. हो, स्त्रियासुद्धा. त्यांच्याशिवाय काय हो. सगळीकडे स्वच्छतेची ख्याती आहे आमची. प्रत्येक गिऱ्हाईक कुठलं की सगळी जागा साफ करतात. आणि मग मुजाम्यांचा आवाज एकाएकी खाली आला, धमकीने काठोकाठ भरला. डॉक्टर, तुम्हीही माझ्या दुकानाचे गिऱ्हाईक आहात, माहीत आहे ना? परवा रात्रीची पोटदुखी आणि काल रात्रीची डोकेदुखी विसरू नका. विसरू नका तुमची पोटदुखी आणि डोकेदुखी. आणखीन एक गोष्ट, तुमची बाहुली ह्या दुकानात नाही. तुमची बाहुली या दुकानामध्ये नाही. आणि यापुढे मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटणारच नाही. एक पत्ता देऊन ठेवतो, दर शनिवारी न चुकता त्या पत्त्यावर पाकिट पोस्ट करा. मुजामे उठले. आता तुम्ही दवाखान्यात जाऊ शकता. नाही 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 नाही, ते हिरो होण्याचे विचार मनात सुद्धा आणू नका. अगदी जरी या जागेला तुम्ही आग लावलीत ना तरी माझं काहीही नुकसान होणार नाही. तुमचं मात्र काही सांगता येत नाही. एखादा हातपाय मोडायचा, नाहीतर डोळ्यांनाच काहीतरी व्हायचं. काही सांगता येत नाही. काहीही होऊ शकेल. विसरू नका. चला, वर पेशंट वाट पाहत असतील. गणेश सुन्न मनाने त्याच्या टेबलामागे बसला होता. पेशंट लोकांनी खोलीतले बाग भरले होते, पण गणेशला त्यांच्या जागी बंद कपाटात ठेवलेल्या, गळ्यात नावाच्या चिठ्ठ्या अडकवलेल्या लहान करड्या बाहुल्या दिसत होत्या. कोणाच्या पाठीत, कोणाच्या पोटात अणकुचीदार सुया होत्या. कोणाच्या डोक्याभोवती तार आवळलेली होती. कुणाकुणाचे हात पाय अनैसर्गिक कोणात वाकलेले होते. आता त्याच्यासमोर एकच मार्ग उघडा होता. बस एकच मार्ग होता. कथा इथे संपली आहे. अत्यंत थरारक अशी कथा आहे. ह्यापुढे सलूनमध्ये किंवा ब्युटी पार्लरमध्ये जाताना भीती वाटेल का? घाबरायची काहीही गरज नाही आहे, आवश्यकता नाही आहे. ही काल्पनिक कथा आहे आणि कथा म्हणूनच तिच्याकडे बघायचं. असं काही खरोखर प्रत्यक्षात घडेल हे मनात सुद्धा आणायचं नाही. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.